का वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। हा विठाला 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 विठ्ठल विठ्ठल। पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान देवादी देवा जगत देवादी देवा जगत्रे देवादी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रे देवा श्री केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी हरी श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझं वर्णी गुण नाम वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वाणी तुझे वर्णी गुण ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचिरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता विठाला 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 विठ्ठल पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला काला या प्रकरणातला भगवान कृष्णानं केलेलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा गोड असा अभंग आपण निवडलेला आहे। या अभंगाचं गोड चिंतन अर्ध्या तासामध्ये आणि भगवंताच्या लीला अर्ध्या तासामध्ये असं 12 सव्वा 12ला मी थांबणार आहे। राहिलेल्या 1 सव्वा तासामध्ये गोड चिंतन या अभंगाचं आपण पाहूया। पैकी अल्पसा पुर्यार आहे आपल्या या भांबर्डा नावाच्या गावी गेल्या 50 वर्षापूर्वी हा सप्ताह ज्यांनी उभा केला अशी सगळी संत मंडळी गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन कैवल्यमूर्ती विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी प्रवचन चिंतनी जनक महंत बाबुळगावकर शास्त्री मचिंद्र महाराज गोधे या सगळ्यांच्या आशीर्वादातून रामायणाचार्य रावसाहेब महाराज भांबर्डेकर ज्ञानेश्वरी व्यासपीठ भागवत कथा व्यास आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चंद्रकलाताई या सगळ्यांच्या सहकार्यातून सगळ्यांच्या आशीर्वादातून युवा कीर्तनकार दीपक महाराज पठाडे भांबर्डा त्यांचा आज जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा। गायनाचार्य किशोर महाराज ढगे सिंतवादक माऊली महाराज पवार अतुल महाराज शिंदे मृदंगाचार्य विकास महाराज डवणे मृदंगाचार्य अर्जुन महाराज काळे भजन सम्राट येणारे भगवान महाराज गाडेकर पहिली चाल म्हटलेले दादा महाराज पाटील मागं चाल म्हटलेले माऊली महाराज भजन सम्राट तुळशीरामजी दाभाडे हार्मोनियम वादक शिवनाथ अण्णा चौधरी दुधडकर या सगळ्यांच्या वतीनं कलाकार गुणीजन महाराज मंडळी आणि आपल्या सगळ्यांची लाडकी आमचे प्रेममूर्ती अण्णा। खरं तर मला ड्रायव्हर नाही आज त्याच्यात थोडीशी तब्येत बिघडलेली आहे। 5-6 दिवस झाले थोडी शुगर वाढल्यामुळं मी लाडगावला येऊ शकलो नाही ॲडमिट झालो होतो। 2-4 आमच्या वडिलांचा कार्यक्रम झाला आणि 1-5-7 दिवस तब्येत तुमचा रात्री फोन आलता गुरुजी मला थोडंसं मी परत लावला तुमचा व्यस्त झाला नाही तर मी असं कधी कोणाला परत लावतो फोन ते व्यस्त झाला तुम्ही ते थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळं अडचणीत होतो। ड्रायव्हर थोडासा त्याच्या मुलीचं लग्न आहे ड्रायव्हरच्या त्यामुळे तो पण जरा थोडं गावी आहे। गाडी चालवत मलाच यावं लागलं। इथं आल्यावर अण्णा म्हटलं आता काळजी करू नका मी घेऊन जातो आणि माझं सारथ्य पण आज आमच्या अशोक अण्णांनी केलं इथपर्यंत ते मला घेऊन आले। आमचे प्रेममूर्ती अण्णा आपण सगळे गुणीजन महाराज मंडळी अर्जुनासारखा वादक विकास महाराजासारखा वादक दादा पाटील तुळशीरामजी गुरुजी माऊली महाराज गावातील आमचे पठाडे महाराज या सगळ्यांच्या प्रेमाखातीर आमच्या चंद्रकलाताईंनी 1 वर्षापूर्वीच रावसाहेब महाराज असतील या सगळ्यांनी फोन केला होता
अशोक अण्णा असतील, सगळ्यांनी संपर्क केला की महाराज काल्याचं कीर्तन 50व्या वर्षामध्ये तुमचं पाहिजे. आजचा काला बहुतेक मिळत नाही, खूप महाराष्ट्रात काल्याची कीर्तन आज असतात, पण ते 1 वर्ष आधी त्यांनी घेतल्यामुळं ही तारीख आमच्या डायरीमध्ये मिळाली आणि त्याला अनुसरून आज आपण पुन्हा एकदा एकत्रित आहोत. कीर्तन अतिशय गोड आपण या अभंगाचं पाहूया, काल्याचं चिंतन पाहूया. 1 वर्षभर भांबर्डा गाव हे कीर्तन विसरणार नाही, इतकं सुंदर कीर्तन आहे. सिस्टीम चांगली आहे. सत्संग साऊंड सर्व्हिस आमचे अकोलेकर छान लावतात, आमचे मित्र आहेत. आमचे दांडगे पाटील आलेत वरुडवरनं काजीवरनं, त्यांनाही माझं वंदन आहे. बसलेल्यापैकी आपण माता माऊल्या आल्यापासून जी मंडळी स्वागत करत आहेत, सगळ्या मातांनी औक्षण केलं, ओवाळणी केली. सगळ्या माझ्या बहिणींना आईंना वंदन. पुरुष मंडळी, ज्येष्ठ मंडळी, गावातील तरुण मंडळी, या कार्यक्रमाला 50व्या वर्षात मोठे मोठे कीर्तनकार आणले. आपल्या जीवनातला अनमोल पैसा, तन मन धन या कार्यक्रमासाठी खर्ची केलं आणि संभाजीनगरसारख्या जिल्ह्यात भांबर्ड्यासारख्या छोट्या गावानं 50व्या वर्षाचा सप्ताह मोठा करून दाखवला. सगळ्या मातांना, सगळ्या पुरुषांना, गावकरी मंडळीला, भजनी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. सगळ्या टाळकरी गुणीजनांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या संगतीत माझा लहाना मुलगा आलेला आहे, त्यालाही वंदन. आपण सगळी शूटिंग करणारी, एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे, सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांना रामकृष्ण हरी म्हणतो. अभंगाला काल्याला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाची कान करून ऐका. विठाला संप्रदायाचा नियम आहे, 7 दिवसाचा सप्ताह काल्याच्या कीर्तनानं समाप्त होतो. कोणत्याही गावाला काल्याचं कीर्तन असू द्या, ते कृष्ण चरित्रानं काल्याच्या कीर्तनानं होत असतं. प्रश्न असा आहे, काल्याचं कीर्तन का केलं पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे, काला हा परिपूर्णतेचा दिवस. म्हणजे बाकीचे दिवस आहेत, पण अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत, पूर्ण आहे, पण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकारः. हो, कृष्णोस्तु भगवान स्वयं, जो हा देवांचाही देव, बळिया माझा पंढरीराव. जगाच्या पाठीवर कृष्ण परमात्मा जो आहे तो परिपूर्णतम देव आहे. आमच्या ताईंची भागवत कथा आपण ऐकली, भागवतामध्ये सुंदर श्लोक आलेत, सुंदर वर्णन केलंय. मी अण्णांच्या घरी गेलो, अण्णा भागवत वाचवत होते. नाथ महाराजांच्या भागवतात किती सुंदर वर्णन केलंय. उद्धवाला सांगत असताना की जगामध्ये सगळ्यात पवित्र कथा कोणती आहे, तर ती श्रीमद भागवत कथा, माझ्या कृष्ण कथा आहे. आणि त्या कृष्ण कथेला काल्याच्याच दिवशी का करायचं, तर काला परिपूर्णतेचा आहे, शेवट आहे. देवळाची या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. गावात एखादं मंदिर आहे, किती चांगलं मंदिर आहे आपल्या गावाला, मग ऐका, एवढं सुंदर मंदिर तुम्ही उभं केलं, सगळ्या मुलींनी, दादांनी, पुरुषांनी माझ्याकडे बघा, ऐका. या मंदिराचा अगोदर दादा पाटील पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात तुळशीरामजी, वर त्याच्यावरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते, नंदीला बसवलं जातं, त्याला कलर दिला जातो, फरशी बसवली जाते. किती सुंदर कलर आहे, किती क्वालिटीचं बांधकाम आहे आणि किती सुंदर मूर्ती आहे. याच्यावरून कधी मंदिर पूर्ण होत नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम जसं अण्णा पूर्ण झालं, तसं कितीही रात्रीची कीर्तनं झाली तरी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत भांबर्ड्याच्या सप्त्याचं पूर्ण बांधकाम होत नाही. पण काल्याचं कीर्तन शेवटी करावं. किंवा परमगंगेशी सिंधू प्रवेशू. गंगा आहे, गंगा ते बघा आपल्याकडे गंगा वाहतात, नद्या वाहतात, ओढे वाहतात. हे सगळे नदे ओलीन कुठं जातात? का फिडित पापताप पोखित तरीचे पादप समुद्रात जायाप गंगेचे जैसे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. असं शॉर्टकट मध्ये प्रमाण म्हणून घेतो, सगळे ऐका. अर्थ काय? एकदा गंगा सागराला मिळाली, तिचं जीवन आता पूर्ण झालं. तिला या गावाहून त्या गावाला जा, या कुंडातून त्या कुंडात जा असं राहिलं नाही. समुद्राला मिळाली, जीवन जसं तिचं पूर्ण आहे तसं काल्याचं कीर्तन झालं की भांबर्ड्याचा सप्ताह परिपूर्ण झाला. म्हणून काला शेवटी करावा. एक महत्वाचा प्रश्न असा आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये शूर नाही, वीर नाही, साधू नाही, दत्त नाही, महादेव नाही, फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्याचं कारण काय? परिपूर्णतम काल्याचं कीर्तन आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बोला. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. ओ बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका काना शाबास. तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू, याच्या थोड्या किती सांगू,
काकाना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाड काकाना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाड काकाना तुलाच गोड वाटे बाई तुझा लाड काकाना तुलाच गोड वाटे महाराष्ट्रात सुकाळकर गुरुजी नावाचे गुरुजी होऊन गेले भारी तयार माणूस होता दादा पाटलांना माहिती आहे त्या कर्जत भिगवण या भागामध्ये त्यांचं जीवन गेलं इतका माणूस तयार होता सुकाळकर गुरुजी त्यांची ही चाल आहे बरं का बाई तुझा अर्जुन महाराज बाई तुझा लाड काकाना तुलाच गोड वाटे असं बाई तुझा लाड काकाना तुलाच गोड वाटे याच्या थोड्या किती सांगू ग याच्या थोड्या किती सांगू ग महिपत्र सिंधुआटे बाई तुझा लाड काकाना तुलाच गोड बाई तुझा लाड काकाना तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे अर्थ सांगणारी चाल आहे महाराज क्या बात आहे गोड चाल आहे किती शिकण्यासारखी आहे यशोदेला ती गवळण म्हणते अगं यशोदे तुझा पोरगा तुला गोड वाटतोय ग पण समुद्राची शाही केली मेरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला असदगिरी समस्यात कंचदम सिंधू पात्रे सुरतुर्वरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणानाम ईश पारम न याती त्याचं वर्णन होत नाही महाराज चला महाराज कळलं परिपूर्णतेचं कीर्तन काला परिपूर्णतम देव भगवान कृष्ण म्हणून सांगड घातली त्याचं चरित्र सांगायचं पण आताच तुम्ही सांगितलं समुद्राची शाईन मेरू पर्वताची लेखणीन पृथ्वीचा कागदन एवढ्या वस्तू गोळा केल्या तरी त्याचं चरित्र सांगता येत नाही नेमकं त्याचं चरित्र तरी काय आहे सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरण पाहती गोवळी गोवळी पाहती गोवळी तुळशीरामजी वा हे आमचा संभाजीनगर जिल्हा म्हणजे गायक वादकाची खाणच आहे महाराज इकडे जन्माला येतानाच लेकरू स्वरात रडत येतं आपल्या मराठवाड्यात काही गायक वादक कथा आणा आळंद देऊन बोलान मग आता ते आलेच पाहिजे असं काही नाही गावातली पोरं जन्माला येताना साशी रडतच स्वरामध्ये येतात त्यामुळे आपल्याकडे काही कमी नाही त्याची सगळे गायक तयार आहेत तुळशीरामजींनी पहिलं प्रमाण दिलं काय पाहता गोवळी दोन अर्थ आहे त्याचे पाहता देवालाही लावायचं आणि पाहता गोपाळांनाही लावायचं बघा माझ्याकडं पाहता शब्दामध्ये अर्थ आहे गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम पाहता म्हणजे म्या बोलविल्या बेदू बोले म्या चालवे जगाला खायला देणारा बरं पाहता शब्दाचा अर्थ काय करायचा तुम्हाला मला खायला देणारा बरं का पोस
पोषितो जगासी एकला तो कारे नाठवेसे कृपाळू देवासी बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढावी श्रपती सवे दोन्ही देखवी ऐकवे एक नारायण त्याचे भजन चुकू नका किंवा सगळी प्रमाणे इथं लावायची वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता राहिले अंता मग कोठे पाहता पाहायला गेलं तर विश्वाचा मालक तुम्हाला खरंच सांगतो अण्णा कोरोना आलता कोरोना आणि कोरोनाच्या काळात रोज फिरणारा महाराज घरी होता माणसं विसरून गेली कोरोनाला बरं स्टॉप सगळं स्टॉप झालं होतं कीर्तन केसरी कायन भागवताचार्य कायन रामायणाचार्य कायन मोठा कायन बारीक कायन गायक कायन वादक कायन मंदिरं कायन टाळ कायन सगळं बंद झालं ध्यानात आहे ना तुमच्या 2च वर्ष होऊन गेले महाराज जास्त नाही झाले 2-2.5 वर्ष झाले त्या कोरोनाच्या काळात सगळं बंद झालं होतं भांबर्डेकर माझ्याकडे बघा आणि सगळ्या बंदच्या काळात सगळ्याला टेन्शन आलं होतं कोणाची कंपनी बंद पडली तर कोणाचा सप्ताह बंद पडला प्रत्येकाचं पोट ज्याच्यावर आहे बंदच झालं बाबा फक्त किराणा दुकानदाराचं बरं होतं ते बी त्याला 2-3 तास भेटायचे त्याच्यात सकाळच्या वेळेमध्ये आणि नाही तर बाकी मग सगळ्यांचं बंदच झालं जवळजवळ ऐका मग त्या कोरोनाच्या काळात 1 वर्षभर सगळे आपण घरी होतो बरोबर आहे माऊली सगळे घरी होतो दादा पाटील प्रत्येकाच्या मनात यायचं की आता आपलं कसं भागल कीर्तन नाही टाळ नाही पखवाज नाही कसं काय होईल आता व्यवहाराच्या दृष्टीनं माणसं घाबरली होती हो सत्संगवाला म्हणायचं आता कुठं लावायची सिस्टीम आता कसं डोकं लावायचं महाराज म्हणायचं आता कोण कीर्तन ठेवील आपलं सगळं बंद झालं होतं माणसं गोळाच होऊ देत नव्हती अशा काळात प्रत्येकाला अन्न मिळालं की नाही बोला असा एकही व्यक्ती नाही महाराष्ट्रात की कोरोनाच्या काळात तो उपाशी राहिला महाराज कोण देतं होय अन्न पोषितो जगासी एकला तो आम्हाशी ते काय चितया पोटा आम्हाशी ते काय चितया पोटाची माऊली आमुची पांडुरंग पांडुरंग माऊली आमुची पांडुरंग शब्द काय अर्थ महाराज माऊली आमुची पांडुरंग जगाला देतो एकदा भगवान जेवायला बसले आपण रोज जसं जेवण करतो ना जेवायला बसल्यावर आपल्याकडे एक नियम आहे ताई आपण असं ताटाला पाणी फिरवतो बरोबर आहे दादा पाटील ताटाला पाणी फिरवतो का फिरवतो मुंग्या आतमध्ये येऊ नये म्हणून नाही मग ताटाला पाणी का फिरवायचं असतं कृष्णार्पणमस्तु हे देवा हम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देवमाश्रिता प्राणापान समायुक्त पचन तुझ्यामुळे मिळाले हे देवा तुझी कृपा आहे तुझ्यामुळे आमची शेती पिकून येते बघा ना सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडलाय अजून तुमच्या गावाला इथं दुष्काळ म्हणजे पडला नाही तर सप्ते मोडले महाराज रात्री माझं पारनेरला कीर्तन होतं काय भयानक पाऊस आला महाराज 1 तासात मंडप गेला स्टेज गेलं आणि महाराज गेला बरं इतकं वारण इतकं वावदान मला इथं आल्या अण्णा म्हणले काय भाग्यवान गाव आहे महाराज त्याचं कारण आहे ना तुमचा 50 वर्षाचा सप्ताह आहे तुम्ही जे रोपटं लावलं 50 वर्ष टिकवलं भगवान तुम्हाला काही होऊ दिलं नाही देवान त्याचं कारणच आहे महाराज भगवान जेवायला जोरात वाजा जोरात वा 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 भगवान रोज जेवायला बसतात अण्णा जेवायला बसलं की आपण आता ताटाला पाणी फिरवतो त्याचा माल आहे म्हणून देवाला काही गरज नाही त्याच्याच मालकीच आहे म्हणून भगवान ताटाला पाणी फिरवत नाही पण भगवान काय करतात असे 10 मिनिटं डोळे झाकतात आणि मगच जेवत असं बरेच दिवस रुक्मिणी मातेनं पाहिलं ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला याचा अनुभव आहे बायको नावाचा असा अट्टम आहे जगात बरं का किती श्रीमंत असा किती महाराज असा किती श्रीमंत आमदार असा मंत्री असा खासदार असा नाही तर तुम्ही मुख्यमंत्री असा जर तुम्हाला बायको असेल तर ती तुम्हाला कुठलाही प्रश्न कधीही विचारू शकते एक आणि तुम्ही कितीही खरं सांगा ती विश्वास ठेवत नाही 2 माझं झालेलं आहे पोरगा संघच आहे माझ्या पण ऐक काय 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 कायम ऐका बरं काय म्हणतो कितीही खरं सांगा विश्वास ठेवत नाही 2
बायको कधीही विचारू शकते तुम्हाला, तुम्ही 2ला बी रात्री गेले ती म्हणते किती कीर्तन केले, विचारू शकते तुम्हाला कोणत्या गावानं आले, तिचा अधिकार असतो बरं काय का. कशासाठी सांगतो, भगवान जेवायला बसले ताई आणि रुक्मिणी मातेनं देवाला एक दिवस विचारलं, देवा तुम्ही राज असे जेवताना डोळे का झाकता हो देवा, रोज पाहते डोळे झाकता, रोज पाहते डोळे झाकता, मग जेवता, काय झालं डोळे झाकायला. तर देवानं खरं सांगितलं रुक्मिणीला, अगं म्हटले रुक्मिणी या जगाला खायला देण्याचं काम माझ्याकडे, डोळे झाकून बघतो म्हटले कोणी राहिलं की काय, त्याची पुरवणी करतो, त्याला देतो मग जेवतो. आता हे खरं सांगितलं तुळशीरामजी दादा पाटील, पण ते अर्जुन महाराज देवाला खरं सांगितलं पण रुक्मिणीला काही पटलं नाही, आपल्यासारखंच झालं ते. दांडगे पाटील पाटील जरी असलं तरी कुठं पटतंय महाराज, पटलं नाही बुवा ते, तिला खरं नाही वाटलं. तिनं काय केलं, माझ्याकडे बघा, या आकाराची एक सोन्याची डबी घेतली. तुम्हाला सोनं आवडतं बोला ना, हा किंवा असं माना तरी. सोनं नाही आवडत, आवडतं, बरोबर आहे, सोनं आवडतं, सोनं प्रत्येकाला आवडतं. आता सोनं का सांगितलं तुमच्या लक्षात राहील. या आकाराची अण्णा सोन्याची डबी घेतली, त्या डबीचं झाकण उघडलं रावसाहेब महाराज, आणि त्या डबीमध्ये पठाडे बाबा 2 जिवंत मुंगळे सोडले, डबीचं झाकण लावून घेतलं. ती सोन्याची डबी चौकोनी अशा चांदीच्या पेटीमध्ये ठेवली, तिला एक कुलूप लावलं, तिची चावी आपल्या कमरेला ठेवली. चौकोनी चांदीची पेटी एक अशा मोठ्या उंच अशा लांब लाकडी पेटीमध्ये ठेवली, तिला एक कुलूप लावलं. लाकडी पेटी एका उंच अशा धान्याच्या, कशात काय ठेवलं तुम्ही ध्यानात ठेवू नका, तुम्ही फक्त डबी आणि मुंगळे ध्यानात ठेवा, बाकीच्याला मी पक्का आहे बरं काय. मग सोन्याची डबी चांदीच्या पेटीत, चांदीची पेटी लाकडी पेटीत, लाकडी पेटी लाकडी कोठीत, लाकडी कोठी बंद खोलीत, तिला एक कुलूप लावलं. 4-5 कुलपाच्या आतमध्ये मुंगळे दाबून ठेवले. 15 दिवस जाऊ दिले, दासाला दाशीला मुलाला कुणालाच तिकडं जाऊ दिलं नाही. आणि 20 दिवसानं कळालं रुक्मिणीला, डबीमध्ये अण्णा वाचून जिवंत मुंगळे मेले. भगवान रोजच्यासारखे जेवायला बसले, डोळे झाकले, डोळे झाकून झाले की रुक्मिणीने देवाचा हात धरला. हो देवा, पांडुरंगा सगळ्या जगाला दिलं म्हटले, हो कोणी नाही राहिलं, सगळ्यांना, हो सगळे, चला म्हटले गंमत दाखवते. आणलं बा त्या बंद खोलीच्या जवळ. भगवान म्हटले काय गंमत दाखवते, म्हटले पहिलं कुलूप उघडलं रूमचं, रूममधून आतल्या लाकडी कोठीचं, लाकडी कोठीतून लाकडी पेटीचं, लाकडी पेटीतून चांदीच्या पेटीचं, चांदीच्या पेटीतून वा सोन्याची डबी बाजूला काढली, झाकण उघडलं आणि अण्णा वाचून 20 दिवसापासून दाबून ठेवलेले मुंगळे भगवंताला तिनं दाखवले. म्हटले बघा जगाला देता म्हणे, घरातल्या मुंगळ्यालाच देता येईना, असे दाखवले. भगवान म्हटले अगं मला काय दाखवते, तूच बघ. असं म्हटल्यावर तिनं डबी आपल्याकडे घेतली. बघा माझ्याकडं जशी डबी घेतली ना भांबर्डेकर, तसं डबीमध्ये मुंगळे तर जिवंतच होते, पण मुंगळ्याच्या तोंडामध्ये 2 बारकाली तांदळाची शीत होते. डोक्याला हात लावला, बाई माझ्या हातानं झाकण लावले, माझ्या हातानं पेटी चांदीची, लाकडी पेटी लाकडी कोठी बंद खोली. 20 दिवस कुणाला या रूमकडे जाऊ दिलं नाही, त्याचा दरवाजा उघडू दिला नाही. डबीमध्ये हे तांदळाचे 2 शीत आले कुठून. रुक्मिणी डोक्याला हात लावून उभी होती. तेवढ्यात भगवान म्हटले रुक्मिणी तुझं डोकं फुटून जाईल, तुला कळणार नाही. ऐक काय झालं, ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती ना, त्याच दिवशी मला कळालं की तू जिवंत मुंगळ्याला मारायला निघाल. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. तेव्हाच कळालं मला रुक्मिणी तू जिवंत मुंगळ्याला मारायला लागली. मुंगळ्याच्या प्रारब्धात अन्न होतं आणि तू डबीचं झाकण लावायला लागली. मला कळाल्याबरोबर मी काय केलं, काहीच नाही केलं. तुझ्या कपाळाला त्या दिवशी तू जसा या मातांनी माझ्या कपाळाला कुंकूचा गंध लावला, तसा तो कुंकवाचा गंध लावला होता. त्याच्यावरती 10-20 अक्षता लावल्या होत्या. काही केलं नाही बघ. डबीचं झाकण लावता लावता तुझ्याच कपाळाच्या हळूच 2-4 अक्षता डबीमध्ये सोडून दिल्या. तुला कळाल्या नाही, मी मात्र त्याचं रक्षण करतो. पोषितो जगास कृपाळू
जगाला सांभाळतो. पाहायला गेलं तर जगाचा मालक. काय घडलं पाहायला गेलं तर एका बाजूला गोपाळ, भांबरड्यासारखी तरुण पोरं, साधी शेतामध्ये काम करणारी, कुणाच्या तरी घरचं काम करणारी, दुकानावर काम करणारी साधी पोरं, पण भांबरड्यासारखी तरुण पोरं एकत्रित आली. महाराजांचं काय स्वागत, गोड सप्ताह. अशी मुलं महाराज, तुमच्यासारखी माझ्यासारखी गरीब पोरं, अशी गरीब पोरं, गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. अशा गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं, खाय त्यांची उष्टावळी. तुम्ही सगळ्या माता, ते नतनीवाली आजी, गोल कुंकावाली, डोक्यावर पदर घेतलेली, जेवढ्या म्हाताऱ्या आहेत जुन्या, या सगळ्या म्हाताऱ्या आहेत ना, कढी लय भारी करायच्या. कढी तुमच्याकडे करतात कढी? ऐ पोरींनो, तुम्हाला येते कढी? कढी येते? कढी अजून नाही येत बरं. कढी आहे ना, कढी लय भारी असते हो. अशी चटक्याच्या उन्हामध्ये ना, टेस्टेड अगदी. नुसतं आहे का तोंडाला पाणी नका येऊ. कढी नावाचा आट्टमच असा आहे अण्णा, अरे लय खतरनाक हो. ते पूर्वी सप्त्याने असायची शिरा भात कढी. गरिबीचे सप्ते होते महाराज. दादा पाटील आम्ही जायचो राहायला गडलं सप्त्याला, आठवतो का दादा पाटील तुम्हाला? आम्ही सप्त्याला जायचो त्यावेळेला मग ती कढी असायची. आमचे गुरुवरे कृष्णाजी महाराज नवलींचं कीर्तन, मोठ्या महाराजांचं कीर्तन, आणि मग तिथं शिरा भात. लोक गरीब होते ना महाराज, काल्याला एकच आट्टम असायचं, शिरा भात कढी. अशी कढी लागायची ना महाराज अण्णा, ती फुरक्याची फुरकं दोर न संपायची. कढी संपली म्हणायची लोक, एवढी टेस्टेड कढी. आपण करता की नाही हो? अशी कढी त्या पेंद्याच्या घरी केली होती एकदा. बघा माझ्याकडे बघा, त्या कढीला असं आधण टाकलं होतं, थोडंसं ताक टाकलं होतं, वरून जिऱ्या मोहऱ्या चटणीचं असं आधण दिलं, वरून ताक सोडलं. ताकाची दह्याची आमसोलाची बनवता येते हो, अशी वरून कढीपत्त्याची थोडीशी अशी चटकदार कोथिंबीर टाकली, त्याला हलवायला सुरू झाली. चटकदार अशी कढी, त्याचा वास असा खिडकीतून बाहेर आला. पूर्वी भाज्याचे वास यायचे. शेजारची म्हणायची बाई मेथीची भाजी केली काय? ती म्हणायची बाई तिनं पालकाची केली काय? असं वांग्याचं भरीत झालं काय? वास यायचा. आता वासन फिसन काय नाही. तुमच्याकडे तरी जरा खेड्याने बरं आहे. अजून आमच्या शहरात मी बीडला गेलो, काय नाही मग वासच येत नाही. कोणी कोणाला बोलतच नाही, कुणाचं प्रेम राहिलं नाही, ज्याचं त्याला जास्तचं पडलं कुणाचं नाही महाराज. आमची आई, मी आळंदीला असताना मला पुडदाच्या वड्या करून पाठवायची. मला आवडायची मसाल्याची वडी. आई म्हणायची अरे राजा तुला आवडते, पण ती वडी केली का माझ्या हाताचा 10 दिवस वासच जात नाही. काय म्हणायची आई, ती वडी केली की मसाल्याचा वास हाताचा 10 दिवस जात नाही. आता वडीचाच वास आहे ना, वडीचाच आहे ना, हाताचा कधी यायचा महाराज. काही पाट्यावर वंट्यावरल्या त्या भाज्या असायच्या महाराज. माणसाला दुखणं फिकणं काही येत नव्हतं महाराज. ओरिजिनल होतं खाणं महाराज. राहिलं नाही महाराज. भंगार आलं, खतं मारलेत, औषधं मारलेत, त्याच्या परिणाम शरीर दोघी व्हायला लागलं. काही आनंद त्याच्यात राहिला नाही. भाज्याचे वास येत नाहीत, काही नाही महाराज. तसं त्या कढीचा वास आला. माझ्याकडे बघा 11:15 वाजले आणि कढीच्या वासानं पेंद्याने विचार केला, आईनं काहीतरी बनवलं. धावतच गेला, आई 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 काय बनवलं? आई म्हटलं अरे पेंद्या चटक्याचं ऊन पडलंय जरा म्हणून प्यायला कढी केली. असं काही दे ना मला. आता लेकरानं मागितली दादा पाटील, आणि आईनं लगेच एका ग्लासामध्ये दिली बुवा. आईला दुसरं काय आवडत असतं ओले करू सोडून दिली बुवा कढी. पोरानं घेतली ग्लासामध्ये. माझ्याकडे बघा तोंडाला कढी लावली, आणि जशी कढी प्यायला सुरुवात केली तशी त्याच्या जिभेला कढीची चव लागली. इतकी भारी झालती ना, अगदी टेस्टेड. थोडंसं बरोबर मीठ, अगदी थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, थोडीशी नुसते आहे काही. तोंडाला पाणी. ते म्हणाला महाराज आता कमीच सांगा जरा, आम्हालाच लाळ घालायला लागली, मलाच पाणी यायला लागलं तोंडाला, तुमचं काय महाराज. अशी टेस्टेड झालेली कढी. आणि अण्णा त्या पोरानं घेतली ग्लासामध्ये, आणि जशी चव लागली ना त्याला वाटलं राव काय सुंदर कढी आईनं केली राव. ही कढी माझ्या कृष्णाला किती आवडल, माझ्या सख्याला काय भाव आहे महाराज, काय भाव आहे महाराज. तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती देवाला देत जा. तुम्ही भाजी भाकरी द्या देवाला, पण देत जा महाराज. देवाला रोज नैवेद्य दाखवत जा. खरंच सांगतो तुम्हाला, साधा असू द्या हो तुमचं जीवन, नाही जरी तुझं मधुर उत्तर सुस्वर नाही देवे. मला तुळशीराम महाराजसारखं गाता येत नाही, दादा पाटल्यासारखे सरगम मला म्हणता येत नाही, आकडूर महाराजसारख्या चालीन कीर्तन मला करता येत नाही, अर्जुन महाराजसारखे माझे बोट पळत नाही, विकास महाराजासारखा तिरकी तक्ता मला येत नाही. मग मी कशाला कीर्तनाला जाऊ? तसं नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण गाता येईल तेनेची गावे, येर हरी हरी म्हणावे. यायचं महाराज, आपलं जसं असेल तसं देवाला समर्पित करायचं. आपण जसे आहो तसे देवाकडे येत जा. कायम ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा रे हो. ती कढी त्याला आवडली, मित्राला न्यायची, पण ते यशोदेचं बरं का. आणि त्या पेंद्याच्या आईचं लई कडाक्याचं भांडण. पूर्वी भांडणं व्हाय, आता भांडणं होत नाहीत महाराज. भांडणं आणणं आता कुठे भांडणं राहील.
पूर्वी पाण्याला हापशीवर पाणी भरायला जावं लागायचं. तुझा नंबर पाहिला की माझा नंबर पाहिला, त्याच्यातच भांड्याला भांडं घासायचं. कारण बाया एकमेकाला हाणायच्या झिंजा उडू उडू. आता कशाचं भांडण नाही आणि कुणाला नाही. अहो काय महाराज, ते आता मी शहरात पाहतो, नवरा बायकोचं भांडण झालं तर फक्त कॅरमवर भांडण आहे. कॅरम इकून बायको अशी गोटी हाणते रागानं, तिकून नवरा गोटी हाणतो, झाला राग निवाला. महाराज काही नाही. पहिला नवरा सनाट कानाखाली, आता बायकोला मारायची ताकद नाही महाराज, बायकोच आपल्याला मारीला. आता काळ बदलून गेला. मी कशासाठी सांगतो, राहिलं नाहीत. पूर्वी लय महाराज गोडवा, भांडण झालं की प्रेम वाढायचं. भांडण झालं की प्रेम वाढायचं. तसं तुम्हाला माझं प्रमाण सांगू मी तुम्हाला, ऐका. भांडणामध्ये प्रेम वाढत असतं. जनाबाईनं देवाशी भांडण केलं, प्रसिद्ध भांडण, जगातलं सगळ्यात प्रसिद्ध भांडण आहे महाराज. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारठ्या, अहो तुझी रांडरणकी झाली, हाय का अशी म्हणायची कुणाची ताकद देवाल. काय भांडण आहे महाराज. भांडणाचा परिणाम देवतेच्या घरी दळू लागतो, देवतेला पाणी भरू लागतो. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी ओव्या, गाऊन स्वरात दाशी जणीच्या घरात. दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, भाव करी पुजारी मज देती सुळा. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गाव करी पुजारी मज देती सुळा. कुठ गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा आळ चोरीचा काय कमाले ना. देवाशी भांडलं पाहिजे महाराज. कान्होबा 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 रे कान्होबा निबळे आपुली गोधने. कान्होबा रे कान्होबा निबळे आपुली गोधने. कान्होबा आपुली गोधनी कान्होबा रे कान्होबा निबळे आपुली गोधनी. पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी. दीड कानवला एकची पुरी, दीड कानवला एकची पुरी. आमाधारी रे वनादुरी, आमाधारी रे वनादुरी. फकावून खाल्ली शिदोरी, आमुची फकावून खाल्ली शिदोरी. कान्होबा 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 रे कान्होबा निबळे आपुली गोधनी. कान्होबा रे कान्होबा निबळे आपुली गोधनी, आपुली गोधनी, आपुली गोधनी. काय गवळणी आहेत महाराज. हे गुरुवर्य आमचे रखमाजी महाराज नवले बाबांची चाल आहे. तो लय गोड चाली महाराज. आता असल्या गवळणी राहिल्या नाही. आता भंगार गवळणी आल्या. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर गोकुळ फिरून येऊ. असं हाणला पाहिजे म्हणणारा. ही बांधून हाणायचं. असं म्हणणार तुम्हाला म्हणणारा दिसला येऊ पहिला ठोकायचा महाराज. एक जणानं कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा. राधा रंगानं दिसते छान, त्याच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना गोंडे घरी. वरे राधा अशी गोंडे लावणारी का? नका नका वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राम.
वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे। वृंदावन का कन कन बोले जय जय श्री राधे। वृंदावन का कन कन बोले वृंदावन का कन कन बोले जय श्री राधे। त्या राधेला काही पण म्हणू नका, एक राधा एक मीरा श्याम बचा अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी। ओ राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने वन में पाया, राधा नित श्रृंगार करे, मीरा बना गई जोगन, एक मुरली एक पायल, एक हरि प्रेम अंतर क्या दोनों की चाह में बोला, एक हार नवानी एक कीर्तन वाणी, एक हार दीवानी एक दर्शन दीवानी, एक प्रेम दीवानी एक दर्शन दीवानी। वा वा वा। या आमचे शिवाजीराव पवार कुंभे फळवरनं आले, धन्यवाद। इतक्या सुंदर गवळणी असायच्या, काही पण म्हणू नका। भांडण झालं देवाशी त्या यशोदेचं आणि त्या पेंद्याच्या आईचं कडाक्याचं भांडण, माझ्याकडे बघा। आणि पेंद्याला कडी न्यायची कृष्णाला, आणि आईचं भांडण यशोदे बरोबर, आई काही देणार नाही। आता काय डोकं लावा। जगामध्ये तुम्हाला कुणाकडून काही मिळवायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय सांगतो, गोड बोलायचा। जगात सगळं मिळतं, साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ। कसं बोललं पाहिजे, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी। जे काम आमचे महाराज सांगायचे पाठात, एका जणाच्या गायीनं गावातल्या श्रीमंत सावकाराचा घास खाल्ला। त्या काळात लोक सावकाराला पाटलाला घाबायचे। पाटलांनी दंड दिला, ज्याच्या कुणाच्या गायीनं माझ्या शेतातला घास खाल्ला त्याला 5 फटके अंगावर मारण्यात येतील गावातल्या वेशीत। लट 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 पाटील कापायला लागला, ओ ज्याची गाय शेतात गेली। आईच्या पाया पडला, आई मला चौकात गावातला सावकार 5 फटके मारणारे चापकायचे। आई म्हटली काहीच करू नको, चौकात गेल्यावर फक्त पाटलाच्या पाया पड। एवढा रागावलेला सावकार हातामध्ये चाबूक घेऊन होता, जसा गडी आला तसा पायालाच लागला। सावकार माफी असावी, कोणाची ताकद आहे व चाबक मारण्याची? जगातलं सगळ्यात मोठं साधन आहे महाराज, दुसरं काही नाही। जग लोक म्हणते त्याच्याकडे काहीतरी कला आहे, कशाची कला? गोड बोलतोय तो, कलाची आहे, जगातली कलाची आहे। गोड बोललं पाहिजे। काय आमच्या लोकांना गोडच बोलता येत नाही, कमून बोलत नाहीत, का बोलत नाही? काय 2 मिनिटांनी काय होणार आहे? 10 मिनिटं उशीर झाला तर लोकांची माफी मागा, बरं का? माफ लोक म्हणतात बरं बरं बाबा 10 मिनिटं अजून काय नसतं महाराज, होत असतं, शरीर आहे, गाडी आहे, पण आपण माफी मागायला शिकलं पाहिजे ना। माझ्याकडे आता एक 50 ते जवळजवळ 60 कलाकार आले होते माझ्या वडिलाच्या कार्यक्रमात। मला पंचायत पडली, अण्णा कुणाला चाल द्यावी? आता लय अवघड झालं बुवा, गायक वादक तर लय आले, कुणाला चाल द्यावी? मी काय केलं माहिती आहे का महाराज, एकच आयडिया केली, माईक हातामध्ये घेतला, अगोदर पहिला शब्द वापरला, आलेल्या सगळ्या गायक वादकाची माफी मागतो, सगळ्याच्या काय चाली होणार नाही, एकही गायक नाराज झाला नाही, एकही नाही, होऊ शकत नाही महाराज। माफीतली ताकद आहे महाराज। तुकाराम महाराज सांप्रदायाचे कळस येतो, आपल्याला 2-4 अभंग येतात महाराज। अनम्र झाला भूता तिने कोडीले आनंदा, तिने कोडीले आनंदा, तिने कोडीले आनंदा। झाला भूता, तेले को
संप्रदायाचे कळस आहेत, तुकोबार आहेत, वंचार अभंग पाठ केलेला कीर्तन केसरी अक्रूर महाराज नाही, 10-5 चाली येणारा गायक नाही, 10-5 बोल येणारे वादक नाही, संप्रदायाचे कळस तुकोबार आहेत महाराज। एक अभंग जगाच्या उद्धाराला दिला। ते स्वतःला म्हणतात मज पामर आहे पाय थोडपण पायीची वाहन पायी बरी। अण्णा काय शिकण्यासारखं आहे महाराज। संप्रदायाचे कळस स्वतःला पायाची वाहन समजतात। अरे आम्ही पायाच्या वाहनारे, आम्ही कळस समजायला लागलो। लोकांना बोलायला तयार नाही, फोन उचलत नाहीत आम्ही, वाईट वाटतं महाराज। नका नका, माझी विनंती असेल आपल्या सगळ्यांना, नम्र राहा महाराज। थोरपणा पराची सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळी माझी। लहानपण देगा देवा मुंगी साखर चारवारवा, मुंगी साखर चारवा रवा। जगाच्या पाठीवर तुम्ही नम्र व्हा, गोड बोला महाराज। अहो एखाद्या मारवाड्याचं दुकान असतं अण्णा, तुम्ही करमाटलाय, अहो मारवाड्याच्या दुकानात 50 साड्या बघा तुम्ही, 50 महिलांनी 50 साडी बघू द्या लग्नाच्या पिरियड मध्ये, आणि 50 साडी तिने अशी तुम्हाला दाखवू, तुम्हाला पास नाही पडली ना पेटी मास्तर, पास नाही पडली ना, तुम्ही वापस गेले तो काय म्हणतो माहिती का तुम्हाला, काही काळजी नाही मावशी, अजून 2-4 दुकानं बघा आणि परत या माझ्या। पुन्हा ऐका, आपल्या माणसाला पाटील बाबा बाबा आपला 50 साडी बघून जर घेतली नाही ना महाराज, तोंडावर फेकून आणतो, एवढ्या कशाला पाहिलं रे मग। तसं नाही म्हणायला लागत महाराज। ते माझ्या गावाला एक मारवाडी आशीर्वाद नावाचं दुकान आहे, त्याचं 15 वर्षाच्या पाणी लिखितो बघा जुन्या, पण असा बोलतो ना महाराज, काय बनायला म्हणतो महाराज, तुमच्या अंगाला अशी दिसते ना म्हणलं महाराज, लय भारी दिसते हो बनाल। 15 वर्षाची जुनी दिली मला, घालून 2-4 दिवस आंघोळ केली की फाटूनच गेली। मला म्हटलं बाबा तुम्ही जास्त ताणिली असेल, म्हणजे बघा कमाल हे काय महाराज, म्हणजे इतकं गोड बोलते तो लोक। अहो इतकं गोड बोला ना, काय हरकत आहे गोड बोलायला। अहो खरंच सांगतो, गोड बोलत चला। त्या पंद्यानं आईला बोलायला सुरुवात केली, आई काय तुझ्या हाताला चव आहे, किती मस्त कढी केली आई, किती ग मस्त आई, काय ग चव आई तुझ्या हाताला। आई लय चॅप्टर होती त्याची, आई अशी अशोक अण्णासारखी लय महाराज लोकांना पेलेली होती, त्यामुळं त्याला माहित होतं कोणता महाराज कोणत्या लेवलचा आणि कोण किती काय। हे महाराज लोक पेलेली माणसं लय हुशार असतात महाराज। आणि मग ते आई लय हुशार होती। आई म्हटली प्यांद्या घुमू नको, मला कळलं, मला तुला कढी तुझ्या मित्राला न्यायची काय नो, मी तुला ग्लासात वाटीत जगात मगात लोटीत देणार नाही। किती अवघड झालं आता किती वाईट झालं दादा पाटील। कढी तर न्यायची कृष्णाला, ऐका भांबर्डेकर, कढी तर न्यायची आणि आई तर देत नाही। मग आता त्यानं आयडिया केली, म्हटलं आई मला तुला किती पण आहे म्हटली, एक तांब्याभर दे आई मला। 11:30 काटा चालल्यामुळे आईने एक तांब्याभर दिली, यानं कढी प्यायला सुरुवात केली ताई। हो चंद्रकला ताई, इथं असा सेंट्रल लॉक टाकला, मजबूत लॉक, इथं लॉक टाकला, इथून जे कढी भरली। आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या, तोंडात कढी भरली, तांब्या दिला, फेकून मारा। ज्याला लवकर जायचं असतं का त्याला लय अडचणी मारा। आता मला 10लाच मंडपात यायचं होतं तुमच्या, पण काय करावं, ड्रायव्हरच गेला लग्नाला, मला एकट्यालाच गाडी चालायची, मी का वाहनाच बसलो, 2-4 वेळेला बंदच पडली माझ्या, टर्नला बंदच पडलं त्या राजा पिंपरीपाशी 2-4 टर्न। म्हणलं आपलं काम नाही, अशी लोटीत न्यावं काय कोणी बरं का। ज्याला लवकर जायचं असतं त्याला लय अडचणी, कायम बैलगाडीवाला मधातच गाडी घालणार, कसं जातो बघा, मोटरसायकलवाला कटच मार, तुम्हाला अनुभव आहेत महाराज। ज्याला लवकर जायचं तिकडे विठोबा रुक्माई झाले ना, लई अडचणी हो। तसं त्या पेंद्याच्या तोंडात कढी भरली, त्यानं तांब्या दिला, फेकून धावतच निघाला। कुणी अडवायचं त्याला, पेंद्या अरे गालाला काय झालं, गालफुगी आली काय, त्याला सांगता येईना। रस्ता काढत कस्तरी नंद बाबाच्या वाड्यावर गेला, भिंतीला हात लावून असा देव उभा होता, कृष्ण परमात्म्याच्या खांद्याला हात लावला, देवाने त्याच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं, हातानं इशारा केला, आकरा। हो देवानं मोठा हा केला। भांबर्डेकर माझ्याकडे बघा, काला 1 वर्षभर ध्यानात राहील तुमच्या, 50वं वर्ष सफल होईल आपलं। हो पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं, आणि आपल्या तोंडातली कढी ग्लासात देत नाही आई, वाटीत देत नाही, जगात देत नाही, तोंडात भरली आणि देवाच्या तोंडात सोडून दिली। महाता
गेलं तर गोपाळ, साधे साधे गोपाळ, पण त्यांच्या ताटातलं खाल्लं खाय त्यांची उष्टावळी. त्या देवाचे जे जोडी झालेत ना त्याच्यामध्ये ना तो पेंद्या वाकड्या बोबड्या हे आहेतच, पण त्याच्यात एक मधुमंगल नावाचा गोपाळ होता, लय गरीब होता. हे श्रीमंत आणि गरीब देवानं बनवलेलं बरं. आपल्याला लय नाराज होत जाऊ नका. गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंत झालं म्हणजे माजायचं नाही, कधीच नाही. गरिबी श्रीमंती वाऱ्यासारखी असते. हे तो संपत्तीचे वारी साचोकारे जाईल. असं तुम्ही ऐकलं का? वारं दादा महाराजाच्या घरात थांबून राहिलं, वारं तुळशीराम महाराजाच्या तिथं थांबून राहिलंय, साखरे महाराजाच्या रूम मध्ये बंद आहे वारं. वारं तसं नसतं दांडगे पाटील. वारं एक दिवस माझ्या घरात तर एक दिवस अण्णाच्या घरात, तिथून लगेच दादाच्या घरात तर कधी तुळशीरामच्या घरात, असं फिरत राहतं वारं. म्हणून संपत्तीचा लय माज करू नका, लय श्रीमंतीचा गर्व करू नका. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान. औकात क्या तेरी, औकात क्या तेरी, क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. सारी अवघी का मैं खोटी अंत जाने मसनवटी, सारी अवघी का मैं खोटी अंत जाने मसनवटी. शरीराची होय माती, शरीराची होय माती, ओ शरीरा एक दिवस तुम्ही श्रीमंत असाल तर तुका म्हणे आली समर्थाच्या मना, तरी होय राणा रंग त्याचा. त्याच्या मनात आल्यावर श्रीमंती निघून जात असते. गर्व करू नका, अजिबात कुणाला त्रास देऊ नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. अरे काय काला आहे जगात, हाच काला आहे. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम बनकर मत रहना, बनकर मत रहना, बनकर मत रहना. अरे दादांनो, श्रीमंती आली म्हणून गरीबाचं नुकसान करू नका, श्रीमंती आली म्हणून छाती काढून चाडू नका. जगातला श्रीमंत व्यक्ती तो असतो, स्वतःही श्रीमंत होतो, जवळच्याला श्रीमंत करतो, गरीबाला सांभाळतो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच लोक विसरू शकत नाहीत. तरणे बाण पोरं त्यांच्या नावाचा टी शर्ट घालतात, तरणे बाण पोरं छातीला बिल्ला लावतात, कुणी गळ्यामध्ये शिवाजी महाराज घालतंय, कुणी कपड्यावर घालतंय, कुणी चौकात पुतळा उभा करतोय. का? स्वतः श्रीमंत झाले, राजे झाले, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण. आता हे ऐकत नाहीत बरं आपल्याला. जोरात टाळी वाजवा दादा पाटील, धन्यवाद. क्या बात है. हो, अस्मिता आहे आपली शिवाजी राजा. माळी काय, धनगर काय, कुणबी काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, या जगातला आदिवासी काय. जर आज सगळा समाज महाराष्ट्रात नांदतो तर फक्त शिवाजी महाराजांमुळं. म्हणून त्या मराठ्याच्याच घरात शिवाजी महाराजाची फोटो नको, माळ्याच्या सुद्धा पाहिजे, धनगराच्या सुद्धा पाहिजे, कुणब्याच्या सुद्धा पाहिजे, अरे मातंगाच्या सुद्धा पाहिजे रे. शिवाजी राजा नसता तर काशी किकला जाती, मथुरा में मस्जिद बनती. अगर एक शिवाजी महाराज न होते सबकी सुन्नत होती. साखरे महाराज कीर्तन करताना दिसला नसता, माझ्या ठिकाणी तुम्हाला कोणीतरी मोहम्मद भाई दिसले असते. तुम्ही काय असता, तुम्ही फारुख अब्दुल्ला, मी एकटा थोडी झाला. सगळ्यावर पाळी आली असती. महाराज ही कृपा फक्त राजांची आहे, ध्यानात ठेवा. हो, श्रीमंत नक्की व्हा, गड्यांनो राजा किर झाला, श्रीमंत व्हा, पण पेंद्याला विसरू नका, बोबड्याला विसरू नका, गरिबीला विसरू नका. शांडिल्य ऋषीचा पोरगा होता, अत्यंत गरीब होता.
देवाला दया यायची त्याची. साधू आणि देव या दोनच लोकांना आपली दया येते बरं का महाराज. अण्णा खरंच सांगतो तुम्हाला, संसारातल्या कोणत्याच माणसाला आपली दया येत नाही. दया फक्त साधूला येते महाराज. दया कर्ण जय पुत्रासी तेची दासानी दासी, तुका म्हणे सांगू किती, वा तोची भगवंता जो मूर्ती जे का रंजले कायले त्याची म्हणे बाबा जे का रंजले तोची साधू ओळखावा, तोची साधू तोची साधू तोची साधू तोची साधू तोची साधू तोची तोची रे तोची तोची साधू ओळखावा ओळखावा वारे वा गाय तोची साधू साधू ओळखावा रे. किती सुंदर आहे. संपूर्ण असं वाटतंय बघा. दोन जरी वाजले तरी काल्याचं कीर्तन संपूर्ण असं वाटेल तुम्हाला. इतक्या गोड चाली आहेत, एवढं गोड गाणं आहे. तुळशीरामजी दादा पाटील, अर्जुन महाराज, विकास महाराज, माऊली महाराज, सगळी महाराज मंडळी गोड आहेत. 11:15 काटा गेलाय. गरीब होता मधुमंगल, दोनच भाकरी कधीतरी घडायच्या. भगवान आईला म्हणायचे, यशोदा मैया मला 4 भाकरी दे. आई म्हणायची, अरे तुला तर 2च लागतात ना, 4 कशाला. आई माझ्या मधुमंगलला 2 घेऊन जातो, त्याच्या घरी नाही. याला म्हणतात श्रीमंत. आपल्या जवळचं दुसऱ्याला दिलं पाहिजे. आपण जर श्रीमंत असू तर आपण गरीबाला सांभाळलं पाहिजे. 2 कलाकार आपल्या गाडीमध्ये नेले पाहिजे. आपल्या जवळचे 1000-2000 रुपये त्यांना दिले पाहिजे. काय हरकत आहे. अरे जर तुम्हाला 25,000 रुपये लोक देत असतील तर तुम्ही कलाकाराला देऊ शकत नाही, गरीबाला सांभाळू शकत नाही. काय तुमच्या जिंदगीचा फायदा रे. तुम्ही जर जवळ आलेल्या माणसाला देत नसाल. महाराष्ट्रात एक मीच महाराज आहे. महाराज एक मीच महाराज आहे. अभिमानानं सांगतो तुम्हाला. माझ्या गाडीत आलेल्याला जर कोणी पैसे दिले नाही ना अण्णा, स्वतः 1000 रुपये देतो, 2000 रुपये देतो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण दिले की डबल येतात महाराज.
दिले की वाढतात, माझा अनुभव आहे. खरंच सांगतो, सांभाळा, श्रीमंत नक्की व्हा, पण श्रीमंतीबरोबर गरीबाला सांभाळा. मधुमंगलला भाकरी आणायचा भगवान. एक दिवस गोपाळाचं आणि देवाचं भांडण झालं आणि देवानं भाकरीच आणल्या नाही. मधुमंगल म्हटलं, आई, देवानं आपापल्या घरची शिदोरी सांगितली, पेंद्यानं काय, वाकड्यानं काय आणलं असेल, आपल्या घरी काय आहे? आई म्हटली, आपल्या घरी 4 दिवसाचं शिळं ताक आहे. ऐका रे, पहिल्या चरणासाठी कथा आहे. हो, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. 1 वर्षभर भांबर्डेकर ध्यानात राहील तुमच्या. 4 दिवसाचं शिळं ताक हातामध्ये घेतलं आणि ताकाची लोटी घेऊन मधुमंगल देवाला द्यायला निघाला. अर्ध्या रस्त्यात आला तर त्या ताकाचा आंबट वास आल्यावर त्या मधूला वाटलं, राव, आंबट ताक देव खाईल का? वास येतोय, आपण कसं न्यावं? देवच मला रोज भाकरी आणतो, आज मला देवाला न्यायचं, ते आंबट ताक कसं नेऊ? झाडाखाली बसला, गेलाच नाही. हो, पेंद्या, वाकड्या, बोबड्या सगळे सुदाम्या एकत्रित आले. देवानं सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या आणि भगवान म्हटले, अरे, तो मधुमंगल नाही आला. पेंद्या म्हटलं, देवा, उगीच तुम्ही त्याला पाठवलं, त्याच्या घरी कोणी नसणारे. जा देवा, जा, त्याला घेऊन या. विश्वाचा मालक त्याच्या घराकडे निघाला. दादा पाटील, काय आश्चर्य आहे, देव येतो हो तुम्ही भक्ती केल्यावर, देव येतो हो तुमचा भाव शुद्ध असल्यावर. अरे, तुम्ही शबरी बना, देव तुमच्या झोपडीत येईल. तुम्ही विदुर काकाची पत्नी बना, देव तुमच्या हातचं सगळं खाईल. खरंच सांगतो रे, तुम्ही शुद्ध बना. हो, आता पलीकड माझ्याकडे लक्ष द्या, ऐकून ठेवा. आता मधुमंगलकडे देव धावले. मधुमंगल रस्त्यात त्या झाडाखाली बसलेला पाहिला. त्यानं कृष्णाला येताना पाहिलं आणि ताकाची लोटी मागं धरली. त्याला वाटलं, नको गड्या, देवानं पाहिली तर मग. देवाने त्याला विचारलं, का रे मधू, पेंद्या आला, वाकड्या आला, तू का नाही आला? तो म्हटलं, देवा, कानोबा तुझी घोंगडी चांगली, मासिका दिली वांगुली रे. काना, अरे तुझी का आमच्यासारखी आहे का? आमच्याकडे तुला देण्यासारखं काही नाही काना, म्हणून आलो नाही. भगवान जरा दया आली, भगवंतानं त्याला अशी आनंदानं मिठी मारली. जशी मिठी मारली का, तसं पाठीमागचं ताक अंगावर सांडलं, पोटावर, पाठीवर, खांद्यावर, सगळीकडं ताकच झालं. विश्वाच्या मालकानं पाहिलं ताक सांडलंय आणि मग विचारलं, का रे मधू, ताक तर आणलं होतं, का आला नाही? या, ताक चाटून पुसून खाऊन टाकलं महाराज. बघा, जो देव आंबट ताक खातो, तुकोबारायांना म्हणावं लागतं, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. विठोबा रखुमाई. एक मिनिट थांबा. बाबांचं या ठिकाणी पूजन करण्याकरता पंडित लक्ष्मण दिवटे, शेषराव माणिकराव दौंड, नावं ज्यांची घेतली त्यांनी या लवकर, वेळ जाणार. पोपटे, गोविंदराव रामचंद्र पठाडे, जनार्दन नागोराव पठाडे, तुकाराम विठ्ठल पठाडे, त्र्यंबक नामदेव दौंड, गंगाधर रामा हरणे, कल्याण रंगनाथ पठाडे यांनी सर्वांनी बाबांचं पूजन करण्याकरता समोर या. ज्या मुलांना Bye.
माझी वाणी तुझे वर निघून तुझे वर्णी गुण नामाई से दे प्रेम गाई गळा ऐसे दे प्रेम गाई गळा ऐसे दे प्रेम गाई गळा माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे दे प्रेम गाई गळा आजचा जो दिवस आहे अगदी 10 मिनिटं घेतो फक्त. सगळ्यांना ज्ञात आहे वसुदेव देवकीचं लग्न थाटामध्ये चालत असताना अचानक लग्नामध्ये विघ्न झालं. आकाशीच्या वाणीने सांगितलं कंसा ज्या बहिणीचं लग्न थाटात लावतो ना तिचा 8वा मुलगा तुला मारणारे. हातामध्ये शस्त्र घेतलं बहिणीलाच मारायला धावला. हात तो धरिला वसुदेवे मारू नकोस माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं कंस मामानं मारली. 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला आणि देवकीचं तेज वाढायला लागलं. देवकीचे तेज दिसे दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. काय छान माझी शिवाजी महाराजांची आई दिसत असेल, काय छान भगतसिंहाची आई दिसत असेल, काय छान झाशीच्या राणीची आई दिसत असेल, काय छान माझ्या ज्ञानोबरांची आई दिसत असेल. सुंदर आई असते बघा. देवाला जन्म घालणारी. 9 महिने 9 दिवस गेले अयोनी संभव नोही काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली नंदाच्या घराला. मजनी गोकुळाला नेऊन घाला असा संदेश मिळाला. उचलीला कमलापती पायाची बंधने गळती. आपली झालेली मुलगी आपला झालेला मुलगा यशोदेच्या शेजारी मांडला. यशोदेची मुलगी आली. ट्रान्सफर झालं. रडे माया करी अकांत नामामनी उठती दूत. कंसाला कळाला 8वा आला. 8वा नव्हता 8वी होती. गरगर गरगर फिरून मारणार तुझं लागी वधी. उपजला मजली कृष्ण गोकुळी जन्मला. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली होती आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला. सगळ्या गावात बोबाटा झाला. भगवान महाराज या गवळण सांगती गौरीला पुत्र झाला यशोदा. गौरव सांगती गौरीला पुत्र झाला यशोदेला. गौरीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गौरीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गौरीला पुत्र झाला यशोदेला. गौरव सांगती गौरीला पुत्र झाला यशोदेला. गौळणीला पुत्र झाला यशोदेला. गौळण सगती गौळणीला पुत्र ओ गवळण म्हणती गौळणीला पुत्र झाला यशोदेला. गौळण सगती गौळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात माहिती पडलं. हो आज जसं भांबार्ड्याला आमच्या चंद्रकलाताईंची कथा. हो दादा पाटील भगवान महाराज गाडेकर आता आलेत. आमचे गुरुबंधू आहेत तुळशीराम बाबा. या सगळ्या आवाजाने अर्जुनासारख्या पकवाज वादकांनी विकास आणि विकोस उन्नती केली. असा सुंदर दोघांचा पखावज. एवढी गोड सिस्टीम आमच्या सत्संगवाल्याची. आवाज घुमला. सगळ्या भांबर्ड्याला आज माहिती झालं 50व्या वर्षात यशोदेला मुलगा झाला. गावच्या राजाला मुलगा झाला. गावच्या पाटलाला मुलगा झाला. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के नंद भयानंद भयो कन्हैया लाल की. दमयो जी कन्हैया लाल. नंद भयानंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिनो घोडा हाती दिनो घोडा और दिनो पालकी. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल तालुक्यात गोकुळाला माहिती पडलं यशोदेला मुलगा झाला. पूर्वीच्या काळात नानाच्या घरी काकाच्या घरी असे मुलगा झाला की गावातल्या सगळ्या गवळणी तिच्या घरी जायच्या. हो पूर्वीचं लय प्रेम महाराज. या कोरोना आला आणि प्रेमच संपलं बघा. आपलं बाप ॲडमिट झाला. बाप
काका बाप ॲडमिट झाला तर पोरगाच भेटायला नाही गेला. एकच स्कोर होता बापाचा, एक. खोकला सुद्धा येत नव्हता त्याला. एक मते पाटील एक स्कोर होता, एक. पोरानं मेडिकलमध्ये डबा मानला अशोकांना. मेडिकल मधला डबा मेडिकलवाला घेऊन गेला दादा पाटील. बापाला वाटलं राव मी तर 5 एकर कमवली, समृद्धीला आली. हो 5 एकर पोराला कमवली, कोटी रुपये तर नुसते समृद्धीचे आले माझ्या पोराला. आणि मी एवढी कष्टाने जमीन कमवून माझा पोरगा डबा घेऊन नाही आला. हा तरी कोणाच तरी पोरगाचे ना. बाप मरून गेला. प्रेम संपलं की जगामध्ये सगळं संपून जातं. प्रेम संपू देऊ नका, गावातलं संपू देऊ नका. तरुणांनो, एवढं तुम्ही चांगलं स्वागत माझं केलं, हे आमचं स्वागत नाही. अक्रूर महाराज लय भारी कीर्तन करतो, काला लय भारी करतो, लय गोड आवाज येऊन काय कथा सांगतो, आमचं नाही. हे तुमचं ज्ञानेश्वर महाराजावरलं प्रेम आहे, हे तुमचं तुकाराम महाराजावरलं प्रेम आहे, हे तुमचं कृष्णावरलं प्रेम आहे. आमच्या गळ्यात कशाचे? तुम्ही आम्हाला देव म्हणून, संत म्हणून, संतांच्या विचारानं तुम्ही आमच्यावर प्रेम करता. ध्यानात ठेवा. ऐका काय सांगत होतं. सगळ्या गावात माहिती पडलं. गावातल्या गवळणी निघाल्या. नाना इतके आनंद आहे गोकुळात. सगळ्या गावातल्या गवळणी तिथं काय कमीत का महाराजाला स्वागत करायला सगळ्या पिवळ्या साडीवाल्या होत्या. मग गंध लावायला कोणी, फुलं फेकायला कोणी, महाराजाची आरती करायला कोणी. सखूबाई, जनाबाई, ठकूबाई सगळ्या अशा उभ्या होत्या रांगीत. मी आल्यापासून पाहत होतो, सगळ्याचे चेहरे प्रसन्न होते. आमच्या गावात ज्ञानोबाराय आले. आमच्या गावात 50 वर्षाचा सप्ताह आहे. कृष्ण भगवान आलाय. आमची पोरं आता तरुणाची व्यसनाच्या बाहेर जातील. आमची पोरं रामायण ऐकतील. आमची पोरं भागवत ऐकतील. आमची पोरं कीर्तनकार होतील. याच्यासाठी माता स्वागत करत होत्या. एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही 50 वर्षाचा करताय की नाही? तसा आनंद झाला. आपल्याकडे 2 गायक आहेत, 3 आहेत तसे आता 3. पहिली गवळण तुळशीराम महाराज, दुसरी दादा पाटील आणि तिसरी भगवान महाराज. तिघांना तुम्हाला पास व्हायचे. 5 झालं तरच कोषाध्यक्ष आले. 5 झाले तरच पाकिट आहे तुम्हाला. पहिली गवळण तुळशीराम महाराज, कॉफी करू नका कोणी, त्यांनाच म्हणू द्या. दुसरी दादा पाटलाला, तिसरी भगवान महाराजांना. 3च सांगतो आणि पुढे जातो. 12ला 5 मिनिटं राहिलेत. निघाली ती गवळण. एक सोन्याची मूठ घेऊन निघाली. अशी 20 सोनच घेऊन गेली. श्रीमंत होती. सोन्याची मूठ माझ्याकडे बघा. यशोदेच्या घरामध्ये गेली. भांबर्डेकर हातामध्ये ते यशोदेचा पोरगा घेतला. सोन्याची मूठ अशी वाळून टाकली तुळशीरामजी. आणि तिनं यशोदेच्या पोराला पाहिलं, बाहेर आली. बाहेर आल्यावर ज्या रांगेमध्ये उभ्या होत्या, काहीचा नंबर 2ला, काहीचा 3ला, काहीचा 4ला, काहीचा 5ला, काहीचा संध्याकाळी येणार होता. सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली, बाई कधी उठली होती ग? किती लवकर उरकलं बाई? 5च उरकलं बाई. का उठली बाई? पहिल्यांदाच गेली बाई. पहिलाच नंबर लागला बाई. सांग ना ग, त्या यशोदेचा पोरगा तू सोन्याची मूठ घेऊन गेली, किती वेळ पाहिला? अर्धा तास पाहिला. सांग ना तुला कसा दिसला? ती म्हटली, बाई त्याला पाहिल्यापासून त्यानं माझं मन वेधून घेतलंय. पाहिला 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 तुळशीरामजींचा नंबर लागला. फिक्स झालं तुमचं. 5 झाले. तुम्ही 100% निकाल लागला. दादा पाटील तुम्ही तर विद्वानच आहात. तुमची संस्था आहे. पोरं तुमच्याकडेच तयार झाली. अर्जुनासारखं वादक तुम्ही तयार केलं. दुसरी गवळण नाही, अवघड नाही, अवघड. दुसरी गवळण गेली. आमच्या कुंभेपळ सारख्या काकांच्या गावची होती, नानांच्या गावची. छत्रपती सहकारी कारखान्यावर ऊस तोडायची बिचारी काम करणारी. आपल्या इथं भांबर्ड्याची गरीब बिचारी 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती. दादा पाटील कंबरीला ठेवून 10 रुपये पुंगळी झाली होती नोट. यशोदेच्या पोराच्या चेहऱ्यावर ओवाळली. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे तिला पण विचारलं, काय ग
पहिलीनं सांगितलं तेने वेदिले मन, मला माहिती नाही तो कसा आहे, त्यानं माझं मन वेधून घेतलंय. तुला तरी पोरगा दिसला का? ती म्हटली मग मला दिसला. कसा दिसला? आई लई गोरी आहे म्हटले त्याची, बाप लई गोरा आहे, पण पोरगा मला सावळा दिसला. सावळा सावळा देखिए नंदाचा, सावळा देखिए नंदाचा, देखिए नंदाचा सावळा, देखिए नंदाचा, तेने आनंदाचा पुजारा, तेने आनंदाचा पुजारा. 101% मार्क याला म्हणायचं बुद्धिमान गायक. आता भगवान महाराज उशिरा आले पण तुमचा 3रा नंबर आहे. तुमची एक सांगतो आणि थांबतो. आता 2 झाल्या. पहिली म्हटली बाई पाहिला पाहिला आनंदाचा आनंद, चांगली चाल लावली त्यांनी. ओ तेने वेधिले मन, माझं मन वेधून घेतलं. दुसरी म्हटली आई लय गोरी आहे, बाप गोरा आहे, पोरगा मला सावळा दिसला. सावळा देखील आनंदाचा. तिसरी चांदीची मूठ घेऊन गेली होती. तिनं पण यशोदेचा पोरगा पाहिला. आपले 12 वाजल्यामुळं तिला पण विचारलं बाकीच्यांनी, बाई आम्हाला 4 वाजता पाहायला मिळणार आहे ग, बाई आम्हाला सगळ्या चटक्याच्या उन्हात उभं राहायचं ग, तुझा 3रा नंबर लागला, तुला तरी दिसला का? ती म्हटली मग तो यशोदेचा पोरगा पाहिल्यापासून माझी जात, माझं कुळ सगळं हरपून. अशा गवळणी संपायच्या नाही. मला त्या दिवशी अशोकांना म्हटले, महाराज हे तुमच्याकडं नवीनच भांडवल हो, कुठून आणता होई? म्हणलं त्याची का बुद्धी दिली. असं नवनवीन गवळणी आणणारा महाराज मी. लई गवळणी आहेत भाऊ, इतक्या गवळणी आहेत काका, जवळजवळ 35 गवळणी आहेत. एवढ्या सांगणंच होत नाहीत महाराज काल्याच्या कीर्तनात. आमचे बाबा सांगायचे, होत राहतील काले. आता परिसरात 12 वाजले. पाण्याचा कार्यक्रम आटोपला. देव रांगायला लागला. रांग तरंगणी चोरीत लोणी, बांधित चरणी देते गाराणी, यशोदे साजणी, दही दूध भक्षुनी तमाल निले, नवल केले साजणी, कृष्ण आलवा आलवा कृष्ण आलवा 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 आलवा. म्हणजे देव रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, यारे 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 लागे, यारे लागे, यारे लागे, यारे देतो मोठं भारी, आधी देतो मोठं भारी, आधी देतो भारी, पोट भारी, पोट भारी, पोट भारी, पोट भारी. हो हरिभाऊ नाना म्हटले माझ्या माग या, काळजीच करू नका, तुम्हाला पाहिजे ते देतो, काळजी करू नका. फुलंब्री तालुक्याला घडवतो, अजून मोठं बनवतो. या फक्त या, यालं तरी यारे लागे. चांगल्या माणसाच्या मागं जा. ऐका ऐका, चांगल्या माणसाच्या मागं गेलं पाहिजे. जी माणसं तुम्हाला निर्व्यसनी करतील अशांकडे जा, दारू देणाऱ्याकडे जाऊ नका. विनंती असेल, खरंच सांगतो रे, काला काला काय दुसरा काय काला. या माता या मंदिरात काय मागतात देवाला? हे सप्ताह का करायचा? काका काही पैसे जास्त झाले म्हणून, काही पैसे लई पण वाढले पाहिजे म्हणून नाही ना. देवाच्या मंदिरात या माता येतात, देवाला एकच मागणं मागतात, हे पांडुरंगा, हे महादेवा, हे देवा, एकच पाहिजे रे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार
व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. माझ्या बघा ना काय मुलं आहेत महाराज. या भांबर्ड्याच्या तरुणांसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. काय गोड मुलं वा. फार चांगला सप्ताह केला गड्या 50 वर्षाच्या तरुणांनी. पठाडे महाराज, चंद्रकला ताई, रावसाहेब महाराज, जुनी मंडळी एकत्रित आली. संपलेला हे कळलं मला. पाण्याचा कार्यक्रमला देवरांगाला लागता मोठा झाला. गावातले पोरं एकत्रित केले. गावात खोड्या झाल्या. यशोदा कंटाळली. उद्या जाई राणा गावात. गावातून पोरं रानात आली. रानात खेळ सुरू झाले. गोपाल दमले. गोपाळने देवाला विनंती केली, देवा कुठपर्यंत खेळायचं, आता तुमच्या हातचा प्रसाद द्या. 7 दिवस झाले आम्ही चटक्याच्या उन्हात काम धंदे सोडून तुमचा भजन केलं आणि मग करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. चंद्रकलाताईंची भागवत कथा, दादा पाटील, तुळशीराम बाबा, भगवान महाराज, अर्जुन महाराज, विकास महाराज, माऊली महाराज आदी करून सगळे गायक वादकांच्या चाली, मोठे मोठे कीर्तनकार, कुणी ज्ञानोबाराय, कुणी तुकोबाराय, कुणी भक्ती, कुणी श्रवण, एक एक कथा सांगितली. सगळ्यांचा प्रसाद या हंडीमध्ये आला. त्यालाच म्हणतात भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानराज माऊली तुका. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंगे लावी गेली तो तिघांची मी बरी. वारे दोही कडे मुक्ता पसारो, हे वादित्या दारा तो बरा वारे दोही कडे म्हणे हाती टोका, तुम्ही वारे दोही करे मुख पसरून. हिरडा कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो. हे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बाई बिरगाडी, आ बोलिलेले गुरे गिरी वाकोरी उत्तरे. आ नाही विचारिला अधिकार व्यापुला, आ तुका म्हणे कानेश्वरा राधा पाया बैकुंठरा. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान. ज्ञान राजा सेवती साधू संत ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हितडे कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविल्या ज्ञानी आरती ज्ञान राजा. सकट वेळ बोले विश्व ब्रह्मजी रामाजादर सकट विले आरती तुका. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनाथ ज्ञान समृद्धी आई दाखव्या आरती तुकारामा. राघवेश नागराज भाषा चाले दशरथ गोपाजी आ भगवले तुकारामा स्वामी सद्गुरुनाथ आरती तांत्रणेची ब्रह्म तुकाच्या निवड नामी जोड जनी मस्तक होले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनाथ आई दाखव्या आरती. हे घालेला रंगवंती जरा डोळ्यारी बाईने रूप तुझे तुम्ही आनंदी आनंदी पूजे भावी विठ्ठल बाई डोबा हीच बाबी माझी आज पंढरीचा वारकरी संत संगीत सर्व काळ प्रेमाचा पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान